महाराष्ट्र के चंद्रपुर में स्थित नवीन चंद्रपुर क्षेत्र के बुनियादी ढांचे के विकास के लिए 144 करोड़ रुपए की बड़ी धनराशि मंजूर की गई है। इस फंड के जरिए लंबे समय से लंबित पड़े कई अहम मुद्दों को अब ठोस समाधान मिलने की उम्मीद है। खासतौर पर सड़कों का सुदृढ़ीकरण, आधुनिक स्ट्रीट लाइट्स, टिकाऊ जलापूर्ति व्यवस्था और बेहतर सीवरेज सिस्टम जैसे कामों को तेजी से पूरा किया जाएगा। इन परियोजनाओं के पूर्ण होने से शहर के नागरिकों के दैनिक जीवन में बड़ा सकारात्मक बदलाव देखने को मिलेगा। बेहतर सड़कों और सुविधाओं से न केवल यातायात सुगम होगा बल्कि स्वच्छता और जीवन स्तर में भी सुधार आएगा। इसके साथ ही शहर का नियोजित विस्तार संभव होगा, जिससे चंद्रपुर निवेश के लिए आर्थिक आकर्षक और सुविधाजनक शहर के रूप में उभर सकता है। इस महत्वपूर्ण उपलब्धि का श्रेय सुधीर मुनगंटीवार के लगातार प्रयासों और दूरदर्शी नेतृत्व को दिया जा रहा है। उनके सक्रिय फॉलोअप और प्रभावी प्रस्तुति के चलते ये फंड स्वीकृत हुआ है। स्थानीय लोगों में विश्वास है कि यह पहल चंद्रपुर को एक आधुनिक, पर्यावरण अनुकूल और नागरिक केंद्रित शहर बनाने की दिशा में एक नई शुरुआत साबित होगी। विकासाची नवी दिशा, प्रगतीचा ठाम निर्धार. नवीन चंद्रपूर घडतंय आता नव्या उमेदीनं. चंद्रपूरच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी सातत्याने झटणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रभावी नेतृत्वाची छाप उमटवली आहे. संसदीय आयुधांचा अचूक वापर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नवीन चंद्रपूरसाठी तब्बल 144 कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. 12 मार्च 2026 रोजी विधानसभेत अर्धा तास चर्चेद्वारे सुधीर मुनगंटीवार यांनी नवीन चंद्रपूरच्या प्रश्नांना जोरदार आवाज दिला. चहू बाजूनी चंद्रपूर शहर वाढू शकत नाही. दोन बाजूनी या ठिकाणी फॉरेस्ट लँड आहे. तर तुम्हाला वनाचे कायदे माहिती आहे. 1980 चा फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट, त्यामध्ये तर तुम्ही 1 फूट पुढे जाऊ शकत नाही. आणि एका बाजूनी कोळसाचे ढिग होते. एकच दिशा होती ज्या ठिकाणी आम्ही वाढू शकत होतो. आता मला तुमच्याकडून एक रेकॉर्ड हवा आहे की या कामामध्ये आपण किती वेगाने नवीन चंद्रपूर हे पुढे नेऊ शकतो. हे शहर महाराष्ट्राचं एक सुंदर शहर आपल्याला जर वसवायचं असेल तर मग रुंद व सुरक्षित रस्ते हवे आहे, उत्तम पद्धतीचा वीज पुरवठा हवा आहे, सांडपाणी व्यवस्थापन हवे आहे, नगरामध्ये उद्याने हवी आहे ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारची उद्याने करू शकतो, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आपल्याला अपेक्षित आहे, स्वच्छ इरई व साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर एक 300 कोटीचा प्रोजेक्ट तुम्हाला दिला होता, तो आपण करू शकतो. कचरा व्यवस्थापन, एक मॉडेल कचरा व्यवस्थापन आपण करू शकतो आणि स्मार्ट ई गव्हर्नन्स हे आपण या ठिकाणी करू शकतो. पण यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाने निर्णय करण्याची आवश्यकता आहे. रस्ते, पाणी पुरवठा, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, उद्याने, हरित पट्टे यांसारख्या प्रत्येक मूलभूत गरजा त्यांनी ठामपणे मांडल्या. गेल्या 14 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले रस्ते आणि त्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन आता रस्त्यांच्या नूतनीकरणाची मोठी कामे हाती घेतली जाणार आहेत. तर इराई नदीचा रिव्हरफ्रंट विकास करण्याची दूरदृष्टीपूर्ण संकल्पना मांडत सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरला पर्यावरणपूरक आणि आकर्षक शहर बनवण्याचा मार्गही दाखवला आहे. चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर आणि चांगल्या दर्जाचा, एक उत्कृष्ट दर्जाचा प्रकल्प कसा करता येईल याच्याकरिता गृहनिर्माण विभाग हा त्या ठिकाणी पुढाकार घेईल. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणे, अधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेणे आणि विकास प्रक्रियेला गती देणे या सर्व बाबींमध्येही त्यांनी पुढाकार घेतला. या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणून 144 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे नवीन चंद्रपूरमधील रस्त्यांचे नूतनीकरण, पथदिव्यांची उभारणी आणि इतर अत्यावश्यक पायाभूत सुविधांची कामे आता लवकरच सुरू होणार आहेत. ही केवळ निधी मंजुरी नाही तर विकासाचा एक ऐतिहासिक आणि निर्णायक टप्पा आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नवीन चंद्रपूर आता अधिक वेगाने, नियोजनबद्ध पद्धतीने आधुनिक शहराच्या दिशेने वाटचाल करत आहे. नवीन चंद्रपूर, आधुनिक, सुसज्ज आणि प्रगत शहराची नवी ओळख.
माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला.